श्रावण सोहळ्यानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आणि त्यामधील ही काल्याची सेवा माझ्या वाट्याला आहे. तसं कीर्तन करावं, तुमच्या समोर काही बोलावं अशी माझी तब्येतच नाही आहे बरं, खरं सांगतो. मला दररोज लोकांवर वजन टाकायची सवय होती सोपान भाऊ, कारण की माझ्यासारखा आडेल महाराज नसेल महाराष्ट्रामध्ये कोणी. दररोज जायचं टायमावर कीर्तन, दुसऱ्याच्या नियोजनामध्ये कीर्तन करणं वेगळं आणि आपण मोठं नियोजन करणं वेगळं. विठ्ठल 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 आज मी कीर्तनासाठी उभा नाहीये, फक्त तुम्हा सर्व मंडळीचे आभार मानण्यासाठीच उभा आहे महाराज. खरं सांगतो, आज एवढा मोठा समाज, मी जेवढं फिरलो, रात्रंदिवस कष्ट केले, मंदिर उभारलंय. माझे मित्र मला म्हणत होते, बावळा आहे म्हणे, तुला अक्कल नाही म्हणे, एवढे कुठं पैसे मंदिरात घालत असतात का. बाकीचे म्हणतात यात नवल नाहीये, बायको सुद्धा म्हणत होती बरं सोपान बा. ही वस्तुस्थिती आता ती समोर आहे, त्याच्यामुळं सांगितलं पाहिजेत ना कोणी कोणी शिव्या दिल्या. सर्वांना असं वाटत होतं की हा येडा, याला अक्कल नाही, हा नुसतं पैसे खर्च असतो. पण ते जेवढे केलेले पैसे खर्च, त्याचं समाधान जर काय असेल तर तुम्ही सर्व समाज आहेत. विठ्ठल विठ्ठल आवाज येत नाहीये, आवाज येत नाहीये हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पण ते सुद्धा आले. आणि माझं स्वप्न होतं की आपण आपल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्याला आणायचं म्हणजे आणायचं. काल जेवढे काही पुढारी व्यासपीठावर बसलेले होते त्यांना सुद्धा एक मोठा धक्काच बसला. यानं ना खासदाराला विचारलं, ना आमदाराला विचारलं, ना पालकमंत्र्याला विचारलं, ना जिल्हा परिषद सदस्याला. एवढ्या छोट्या गावामध्ये CM साहेब आले कसे? म्हणलं CM साहेब राजकारणासाठी आलेच नाही, CM साहेब हे चोखो करायसाठी आले. विठ्ठल 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 तुम्ही सर्वच मंडळीने, त्यातल्या त्यात मंडळीने तर सहकार्य केलं, पण सर्वात मोठं सहकार्य जर या सप्त्यामध्ये झालं असेल तर आमच्या मातृशक्तीचं झालेलं आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला, पुरुषांपेक्षा सुद्धा विचारांची संख्या. कोणतं काम मला असं सांगायची गरजच पडली नाही महाराज. नाही तर एवढ्या मोठ्या लोकांचं नियोजन करणं शक्य नाही बरं ना अण्णा. आपण सुद्धा जोग महाराजांचा सप्ताह करतो, कठीण आहे. मला वाटत नव्हतं एका दिवशी 5-5, 6-6 क्विंटलाच्या चपात्या तशा पडल्या महाराज. मी कोणत्याच गावाला चपाती सांगायला गेलो नाही, कारण की 4 तारखेपर्यंत कीर्तनच केले नव्हतं. 5 तारखेला सप्ताह सुरू झाला. पण तुम्ही सर्व मंडळींनी एवढं सहकार्य केलं, मला आनंद आहे महाराज. हा कार्यक्रम, हा आश्रम, मी अगोदरच सांगितलं, हा पुरुषोत्तम महाराजांचा आश्रम नाही आहे. मी तर आत्ताच पाटणकर बाबांना म्हणलं, बाबा आज तुम्ही माझा राजीनामा घ्या, मला याच्यातून मुक्त करा. बरोबर आहे का नाही? खूप सहकार्य तुम्ही सर्व मंडळींनी केलं. एखाद्या मुलाने वर्षभर अभ्यास करावा, एखाद्या मुलाने रात्रंदिवस अभ्यास करावा, आणि त्याला जर मनासारखे मार्क पडल्यानंतर जेवढं समाधान होतं त्याच्यापेक्षा मोठं समाधान आज मला झालंय. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. भगवंताच्या संगतीत गेल्यानंतर गोपाळ तृप्त झाले, त्यांना भेटले. हे सर्वांना इथं कीर्तनकारच आहे, त्याच्यामुळे मला कीर्तन सांगायची गरज नाही. पण आजचा जो अभंग आहे, तुझी ये संगती झाली आमुषी निश्चिंती, हा जेवढा काही अभंग आहे, हे अभंग गोपाळ तुकोबरायचं काय मनोगत असेल हे आपण नाही सांगू शकत. पण हा जेवढा काही अभंग आहे, तुझी ये संगती झाली आमुषी निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, हा 4 चरणाचा जेवढा काही अभंग आहे, तो अभंग मी आज फक्त आणि फक्त माझ्या सद्गुरूसाठी घेतलेला आहे बरं महाराज. कारण की माझं जीवन जर तुम्ही तपासलं तर मी कुठं जास्त अध्ययन केलेलं नाहीये, ना कोणत्या संस्थेत जास्त शिकलेलो नाहीये. पण
एखाद्या लोखंडाला जसा परिसाचा स्पर्श झाल्यानंतर ते लोखंड सोनं होतं, पण हा परिसाचा गुण आहे. पण माझ्या सद्गुरूने मला परिसाचंच परीस करून टाकलं महाराज, खरं सांगतो. मी नेहमी सांगत असतो, रामायणामधून हनुमंतराय जर वगळले तर रामायणाला किंमत अजिबात नाहीये. तसं या पुरुषोत्तमच्या जीवनामधून संजय महाराज पाटणकर जर वजा केले तर माझं जीवन शून्य आहे महाराज. रात्रंदिवस रोडवर फिरायचं, एवढी ताकद, ते जेवढं काही पुण्य करतात, जेवढी काही साधना करतात, जेवढं काही नामस्मरण करतात, त्या नामस्मरणाचं जेवढं पुण्य मला वाटतं त्याने संकल्प सोडलेला आहे काय करून